सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेल सँडी दादा त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि भावेश या दोघांची उपस्थिती पाहायला मिळते। प्रत्येक गोष्टीची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते। सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये यायचं, त्यानंतर संपूर्ण दिवसभर प्रत्येक गोष्टीची पाहणी करायची। मॅच कंप्लीट झाल्यावरती मैदानाचा ताबा घ्यायचा, मैदानाला स्वच्छ करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा रात्री सर्व कामं करून सकाळी पुन्हा एकदा सुरुवातीला येऊन सर्व गोष्टींची पाहणी करणं, ही सर्व दिनचर्या सध्याच्या स्थितीला 5 ते 6 दिवस, मी म्हणेल 10 दिवस तरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। मनोज सरांची उपस्थिती पाहायला मिळते, नामदेव सर ॲज ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील। चला फिल्डिंग लावून घ्यायची गोलबन टीम। दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ बिरवाडी आपली ओपनिंग पेयर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर बिरवाडी टीम आपल्या 12th मॅनला देखील पाठवायचंय आणि त्या समवेत आपली ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा। जय हनुमान गोलबन ब विपक्ष श्री गणेश बिरवाडी असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यशुद्ध सर्वदा ओम एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि तन्मोदन्ति प्रचोदयात तन्मोदन्ति प्रचोदयात तन्मोदन्ति प्रचोदयात। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाला वंदन करतोय। आजच्या दिवसाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आजचा दिवस क्रमांक 3 आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। एका बाजूला बिरवाडीची स्टारकास्ट अर्थातच श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान गोलबन ब। आय थिंक 12th मॅन ज्ञानेश्वर दादा आपल्याला पाहायला मिळतील। ज्यावेळेस बिरवाडी प्रीमियर लीग होती, माझी खातिरदारी चांगल्या प्रकारे ज्ञानेश्वर दादांनी केली होती। अप्रतिम असं व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि जर पाहायला गेलं तर ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतो आणि प्रत्येकाला आपलं आपलंसं वाटावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ज्ञानेश्वर दादा ॲज अ 12th मॅन पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूला जय हनुमान गोलबन बी कडून सार्थक आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ 12th मॅन असतील। क्रिकेट म्हटलं तर एक व्याख्या आठवते, ती म्हणजे अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेवी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली की मागे टपला एसी रक्षक तुझा उधळण्या डाव त्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध तोची इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला आणि थांबला तो मात्र संपला। सकाळच्या सत्रामध्ये योगेश दादा यांची उपस्थिती, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत। पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल सलामीची आघाडीची जोडी। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल मंजित असतील नवविर्वाचित PSI मंजित बेरे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील विघ्नेश तुषार दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। डायरेक्ट कामावरून इथे गावासाठी खेळायला आलेत। BMC मध्ये आमचे तुषार दादा कार्यरत आहेत आणि जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। एका बाजूला विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मंजित असेल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय। रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा। पहिला चेंडू पडल्यावरती आपण टायमर लावणार आहोत आणि विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं नाही झाली 16 मिनिटांचा 1 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम आपण देणार आहोत फलंदाज बाद झाला तर, आणि त्यामुळे नक्कीच 16 मिनिटांचा अवधी। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय विघ्नेशच्या बॅट मधून अलॉंग द बी चेंडूला स्टिअर केले, मात्र फिल्डरच्या माध्यमातून होतीये चुकी, चुकीला माफी नाही आणि चेंडू सीमा पार लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार।
पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र इथे साथ मिळाली फिल्डरची. यावेळेस देखील पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका, कोण अलग दृष्टिकोन तोच. धावा येणं गरजेचं आणि धावा येत असताना पाहायला मिळतील. येत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज विघ्नेशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र फिल्डरने केली चूक. चुकीला माफी नाही आणि त्यानंतर प्रॉपर बॅटने एक्झिक्यूट केलेला दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस नो बॉल पाहायला मिळतोय. डगआउट मधून इशारा येत होता मारना, मात्र मी म्हणेल स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न, कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50 आणि इथे तेच पाहायला मिळालं. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न. नो बॉल आणि पुढील बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस चांगला चेंडू होता, मात्र चेंडू आय थिंक घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. आज उल्लेख करणं गरजेचं आमचे डीजे नितेश आणि डीजे निलेश यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून साऊंड क्वालिटी अप्रतिम पाहायला मिळते. ज्याप्रमाणे IPL मध्ये साऊंड क्वालिटी असते मी म्हणेल, त्याचप्रमाणे इथे ही क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक वेखंडे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. थोडंसं अवधी लागल्या हरकत नाहीये, मात्र त्यांची उपस्थिती इथे आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 10. फुलटॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. किस्मत मौके देती है, लेकिन उसको कैपिटलाइज करना आपको आना चाहिए. नशीब तुम्हाला संधी देते, मात्र संधीचं सोनं करता आलं पाहिजे. फुलटॉस चेंडू होता, मात्र इथे डॉट बॉल येतो. यावेळेस बॉटमॅनचा चांगला वापर आणि चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती, मात्र मैदानाच्या अभावी चेंडू थोडासा अतिरिक्त टेक ऑफ मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलीये 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर असेल का नाही हा मोठा प्रश्नचिन्ह होता, मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू सीमा पार. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. टीमची टोटल विदाउट एनी लॉस ऑफ विकेट 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. लाहे प्रीमियर लीग एक दर्जेदार असा आयोजन, एक दर्जेदार असा नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. या विभागाचा विचार केला तर अनेक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि कसारा खर्डी विभाग असेल. आजकाल क्रिकेट डेव्हलप होत असताना आपण पाहतोय, मात्र या विभागामधून अनेक तारे सितारे आपल्याला दिले, ज्यामध्ये तन्मय असेल, ज्यामध्ये काल निकेतन खेळत होता, त्याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. मुन्नाफचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. अनेक सारे खेळाडू या विभागाने दिलेले आहेत आणि त्यातच जर पाहायला गेलं निलेश पागी देखील असतील. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती. हरीश आपल्याला पाहायला मिळतील. गोलबंद संघाकडून दुसऱ्या ओव्हरसाठी येत आहेत. नितेश भुईर असतील, रवी फरडे असतील, त्यानंतर संदेश भुईर असतील. या सर्वांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. योगेश भुईरचं नाव विसरून कसं चालेल. सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे. कालचा दिवस थोडासा त्यांच्यासाठी चांगला नव्हता. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते आणि फिंगर अप. इथे लागत असताना पहिला झटका. मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ बिरवाडी या संघाला फलंदाज मंजित इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना जातोय मैदानाच्या बाहेर आणि पहिला झटका लागत असताना 17 या आकड्यावरती श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी संघाला. नक्की सँडी सरांचा उल्लेख होणं गरजेचं आहे.
कुठल्याही गोष्टीची कमतरता भासावी सँडी सरांना कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असं आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट चॉकलेट बॉय, फक्त चॉकलेट बॉय नाही तर व्हाईट चॉकलेट बॉय पाहायला मिळतील. आणि आमचे निलेश सर म्हणजे डार्क चॉकलेट बॉय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम, मात्र चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर जजमेंट सुरेख. हवेच्या झोक्याने पत्त्यात सगळं डासावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळते. 1 मोर विकेट डाऊन. विघ्नेशला इथे माघारी परतावं लागेल. लागत असताना दुसरा झटका 17 या आकड्यावरती श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी संघाला. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आज जर विचार केला तर साऊंड क्वालिटी अप्रतिम पाहायला मिळते. ज्याप्रमाणे IPL मध्ये क्वालिटी असते मी म्हणेल त्यापेक्षा कमी क्वालिटी नाहीये. अप्रतिम अशी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल. जर पाहायला गेलं थोडस साऊंड बेंड केलेलं आहे, मात्र मी म्हणेल शिट्टी वाजली असती. इथे शिट्टी वाजत नाही, याला म्हटलं जातं क्वालिटी. आणि क्वालिटी आपल्याला नितेशी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर निलेशी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जर DJ ॲज अ ऑपरेटर पाहिजे असेल तर तुम्ही निलेश सरांशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. अप्रतिम अशी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट इथे पडत असताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज तुषार आणि योगेश दोघही 0 वरती आहेत आणि एकही चेंडू अजूनही फेस केलेला नाहीये. सलामीला आलेली जोडी तंबू मध्ये गेली आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. इनफिल्डला भेदत असताना चेंडू चालला डीप मध्ये. फिल्डिंग चांगली होती. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 19 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली अशी सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट. पायाभरणी मजबूत झाली, मात्र त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट पडल्यावरती बॅकफुट वरती श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी पाहायला मिळतोय. मात्र योगेश ज्यांचा विचार केला तर मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. दुसऱ्या बाजूला तुषार गॅप शॉट सिलेक्शन साठी ते देखील ओळखले जातात. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन होतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो डीप मध्ये होते. अक्षय कॅच पकडली आणि त्यानंतर अक्षय देखील असायला लागला मी कॅच कशी पकडली. कालच्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये कुणालने 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड करत असताना मेडन ओव्हर टाकली. कुणालला विचारलं कसं वाटतंय तर तो म्हटला मला देखील माझ्यावरती विश्वास नव्हता, मात्र म्हटलं जातं प्रॅक्टिस कराल तर तुम्ही राज्य कराल. रियाज करेगा वही राज करेगा. आणि इथे तेच पाहायला मिळते. तिसरा झटका लागतो 19 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक येतोय. ऋतिक पवार. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, मात्र एक धाव इथे पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हरेशच्या माध्यमातून मिसफील्ड झाली होती. तिथे मात्र एका व्हॉलेंटियरनी साइड स्क्रीनच्या बाजूला जायचं रिक्वेस्ट आहे. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये. दुसरी आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळतीये स्ट्रायकर एंड वरती. हार्ड हिटर बॅटर, सिक्सर किंग, षटकार ज्याच्या बॅट मधून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात असं योगेश आपल्याला पाहायला मिळेल. मात्र म्हटलं जातं कॅलिबर तुमच्यामध्ये असणे दुसरी गोष्ट आहे ना. कॅलिबरला साजेशी कामगिरी ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस करणे दुसरी गोष्ट. फक्त 5 मिनिटांचा अवधी आपल्याला पाहायला मिळेल शिल्लक आहे. यावेळेस
चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रात 22 स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल, टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला दुसरी आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे एकंदरीत 21 या आकड्यावरती. 22 स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनली होती, ज्यामध्ये एकंदरीत जर विचार केलं तर 16 धावा पाहायला मिळाल्या. मात्र त्यानंतर C4 क्रिकेटमध्ये C4 कंट्रोल दाखवत असताना जय हनुमान क्रिकेट संघ गोलबन ब या संघाच्या माध्यमातून कमबॅक झालाय. हरेशने चांगली गोलंदाजी केली, टिचून मारा केला आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून जी मिसफील्डच्या माध्यमातून चूक झाली होती तिचा मात्र इथे मी म्हणेल त्यांनी 4.5 मिनिटांचा टाइम अजूनही शिल्लक आहे. त्यामध्ये जर एक षटक कंप्लीट नाही झालं तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इंडिव्हिज्युअल पहिलं टीमसाठी तिसरी ओव्हर घेऊन तयार होत आहेत किशोर. 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक टाकणं अनिवार्य असेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. अजूनही पाहायला गेलं तर 21 धावा आपल्याला पाहायला मिळतील. किशोर जो मात्र आपण पाहतोय फुलटॉस चेंडू डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. त्यांच्या माध्यमातून थोडस जजमेंट खराब होतं. त्यांना वाटलं देखील नव्हतं त्यांच्यापर्यंत चेंडू येईल, मात्र तोपर्यंत आपण पाहू शकतो इथे नो बॉल असेल. नो +2 एकंदरीत 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं म्हटलं जातं. अगदी शेवटपर्यंत डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, त्याच्या माध्यमातून जर विचार केला तर चेंडू येईल असं वाटलं देखील नव्हतं त्याला. मात्र फ्रीडचा चेंडू असेल. कॅप तुम्ही घाला, त्यानंतर गॉगल घाला, सनग्लासेस घाला, जेणेकरून ऊन तुमच्यावरती पडलं नाही पाहिजे. इथे फ्रीडचा चेंडू असेल. मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. एक हार्ड हिटर फलंदाज योगेश नावाचा तुमच्याकडे आहे. मग अशा वेळेस तुम्ही सिंगल डबल काढा आणि कुठेतरी योगेशला स्ट्राईक द्या. ही स्ट्रॅटेजी आतापर्यंत कुठेतरी नाही आपल्याला पाहायला मिळत. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची एज लागतीये इनसाइड दिस सर्कल. विकेट कीपर चेंडूला गॅदर करतील. कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने 25 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा फलकावरती. दोन चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. पहिला चेंडू जो मात्र आपण पाहिलं तर नो बॉल होता. फ्रीडच्या चेंडूवरती डॉट बॉल आला. त्यानंतर एक धाव आपल्याला दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाली. यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न. मी म्हटलं होतं सिक्सर किंग म्हणून ओळख आहे योगेशी, आणि सिक्सर किंग षटकार नाही ठोकणार तर षटकार ठोकणार कोण असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मिळतोय. योगेशच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमा पार वाऱ्याशी वार्तालाप करत असताना येतोय हा खणखणीत सिक्सर. दशरथ सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. लाहे प्रीमियर लीग म्हटलं तर अप्रतिम असं आयोजन, अप्रतिम असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. आणि जर विचार केला तर प्रत्येक दिवशी वेगवेगळी संकल्पना आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. वेगवेगळे जर पाहायला गेलं तर जेवणाचे प्रकार असतात, नाश्ता देखील वेगवेगळ्या प्रकारचा पाहायला मिळतो. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. इथे विकेटचं पतन होतोय. लागत असताना चौथा झटका. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये 31 वरती. लागत असताना चौथा झटका श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या संघाला.
आमचे सँडी सर सध्या रंगात आलेले दिसत आहेत. इतकी खुशी आहे कारण माहित नाही, मात्र खुश आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला शुभमचा विचार केला तो देखील सकाळच्या सत्रापासून खूप सारी मेहनत करतोय. अपील करायचं त्यांचं काम आहे. अपील तर करतच राहणार, बरोबर ना? येस. बघा, आयुष्याचा पटल असू दे किंवा टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असू दे, ऋतिक पवार, ऋतिक वेखंडे आपल्याला पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकावरती येतात ऋतिक पवार आणि ऋतिक वेखंडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती ऋतिक पवार, नॉन स्ट्रायकर एंडवरती ऋतिक वेखंडे आपण पाहू शकतो. सो 16 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली, त्यामुळे पॅनल्टी बसणार नाही या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. ओव्हर नंबर 3 कंप्लीट. 31 धावा धावफलकावरती, 10.33 सरासरी विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सियार होतोय. गोलंदाज सियार होतोय लोकेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील वाईड बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जो मात्र वाईड येतोय. अतिरिक्त धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बत्तीस धावा धावफलकावरती, 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल यावेळेस पंचांनी घोषित केला होता. इथे ऋतिकनी मारायचा प्रयत्न केला असता तर कमीत कमी 2 ते 3 धावा मिळू शकल्या असल्या, मात्र 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या संघाला कमीत कमी 45 ते 50 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील, कारण दुसऱ्या बाजूला गुलबन सारखा एक चांगला संघ त्यांच्या विरोधामध्ये. मात्र ऋतिककडे देखील गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडू पडला, थोडासा डायव्हर्ट होत असताना पाहायला मिळतो. 1 धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली 36 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 4थी आणि आतापर्यंत या षटकामध्ये एकंदरीत 5 धावा पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि त्यामध्ये 5 धावा एकंदरीत खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळेल. बॉटमहँडचा चांगला वापर. 1 धाव झाली कंप्लीट. इथे थ्रो जो मात्र होता 2 धावा कंप्लीट आणि एकंदरीत 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. लक फॅक्टर ऑन होतोय. जणू काही श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी सकाळच्या सत्रामध्ये चाय सोबत खारी बिस्किट नाही तर चाय सोबत नशीब खाऊन आलेत, कारण अतिरिक्त धावा आणि त्यासोबत नशीब देखील. 39 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंसाठी कंप्लीट. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके. 50 पर्यंत धावसंख्या मी म्हणेल चांगला बॅटल होईल. यावेळेस फुलटॉस चेंडू. इथे चेंडूला पिक करू शकले नाहीत आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. असेल चौकार. मी म्हंटल ज्यावेळेस एक टप्पा पडणार होता त्याच वेळेस चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. इथे जर तुम्ही टप्पा पडून दिला तर तुमच्या डोक्यावरून चेंडू जाऊ शकतो. 43 धावा फलकावरती. याच दरम्यान सुदाम सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे सुभाष दादा त्यांचं देखील सुदाम दादा त्यांचं देखील आपण सहर्ष असं स्वागत सगळ्याच्या सत्रामध्ये करतोय. इथे लीगल डिलिव्हरी असा पंचांच्या माध्यमातून कॉल देण्यात आला होता, मात्र तिसऱ्या पंच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात येतोय. वाईड साठी हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय.
फेअर डिलिव्हरी पाहायला भेटतीये. चेंडू पडला आणि त्यानंतर आतमध्ये आलाय, त्यामुळे आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, एक मोठा फटका, 50 पर्यंत धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. यावेळेस मी म्हटलं होतं एक मोठा फटका आणि तो फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. वारेशी वार्तालाप करत असताना गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार, बिग 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 हिट षटकार. आय थिंक एका चेंडूचा खेळ अजूनही, एक चेंडू अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड, नो बॉल, 2-1 ट्रिपल चौकार आणि एक डॉट बॉल. येस, थोडस करेक्शन होतं, हरकत नाहीये, चालत राहतो. 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. एकूण 50 धावा धावफलकावरती 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येत आहे. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी, त्यांचे विपक्ष दर्शन 11 दळखन. दोन्ही टीम लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचे. दर्शन 11 दळखन आणि त्यांचे विपक्ष कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी, दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जय हनुमान गोलबंबी लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी, लवकरात लवकर आपली फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी. तर आपली सलामीची आघाडीची जोडी जय हनुमान क्रिकेट संघ गोलबन यांनी लवकरात लवकर पाठवायची. ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायचे. गोलबन टीम लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर पाठवा. जय हनुमान गोलबन बाई टीम लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर आपण पाठवायची आहे. चला रिक्वेस्ट करतोय थोडस स्पीडअप करा मित्रांनो. सामने बरोबर चालू आहेत, मात्र मिड इनिंग्स मध्ये तुम्ही इतका अवधी लावाल तर कसं चालेल. आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही देखील असता आणि तुम्हाला देखील माहिती आहे वेळेचं महत्व, त्यामुळे रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर पाठवायची. आयोजन कमिटीलाच रिक्वेस्ट करतोय ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल ना, एकाने खेळाडू कक्षाजवळ जायचं आणि लवकरात लवकर पाठवायचा ओपनिंग पेअर. हरेश सर म्हटलं ना, कधी शांत असतात तर कधी व्हायलेंट होतात. ॲज अ अंपायर, ॲज अ क्रिकेटर एक चांगलं असं व्यक्तिमत्व, शांत संयमी, हसतात कमी लाजतात जास्त असे आमचे हरीश सर.
येस, कॅमेरामध्ये आपण पाहू शकतो हरीश सरांना. एक अप्रतिम असे खेळाडू आहेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक गाव एक फॉर्मॅट तर खेळतातच, मात्र अंपायरिंग देखील चांगली करतात असे हरीश सर जे हनुमान क्रिकेट संघ गोलबन बी या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी आणि त्यांचे विपक्ष दर्शन 11 दळकण असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. रिक्वेस्ट असेल दर्शन 11 दळकण टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. अप्रतिम असे जर्सीज आपल्याला पाहायला मिळतात. बघता क्षणी प्रेमात पडावं अशा जर्सीज आपल्याला पाहायला मिळतात. लाही प्रीमियर लीगचं आयोजन आविष्कार बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला चेंडू बॅटची कडा आणि त्यानंतर डाऊन दी बॉल. थर्ड मॅन मध्ये सुदाम आपल्याला पाहायला मिळतील. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतो जे हनुमान क्रिकेट संघ गोलबन ब या संघाला आणि इथे हरीश उर्फ बाळू आपल्याला हरीश आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या बाहेर जात असताना हरीश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. 49 रन 49 धावा ज्या मात्र प्राप्त आहेत, पण क्या या पर्याप्त आहेत येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये होते ऋतिक पवार ज्याच्या माध्यमातून कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. जे हनुमान क्रिकेट संघ गोलबन बी या संघाला आविष्कारच्या माध्यमातून आगीचे निखारे फेकले जात आहेत. क्या बात आहे, काय गोलंदाजी होती आहे. जय बजरंग गोलबन ब टीम सध्याच्या स्थितीला बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट पडलेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहू शकतो आविष्कारची गोलंदाजी अप्रतिम होती. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट असेल. या फॉर्मॅट मध्ये या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आणि त्यासोबतच मी उल्लेख करेल ऋतिकचा देखील. ऋतिक पवार त्याची देखील गोलंदाजी तितकीच बेधक आहे. आय थिंक लेफ्टी गोलंदाज आहे आणि त्यामुळे यावेळेस इथे पंचांकडे लाऊड अपील आणि येस सांघिक विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये. ओव्हर विकेट हॅट्रिक आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सांघिक विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये कारण बॅक टू बॅक 2 विकेट त्यानंतर तिसरा देखील झटका आपल्याला पाहायला मिळतोय. हवेच्या झोक्याने पत्त्यासकट डासावं, अगदी सुईने फुग्यावरती शेद मारावा आणि त्यानंतर फुग्याची हवा ज्याप्रमाणे हवी अगदी त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअपची आपल्याला कुठेतरी सिच्युएशन पाहायला मिळते. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळणं जरुरी होता. अशा प्रकारे जर सुरुवात मिळत असेल, मी म्हणेल बिरवाडी संघ नेहमी फलंदाजी टॉस जिंकल्यावरती घेईल कारण सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आहे. बॅक टू बॅक 3 विकेट पहिल्या 3 चेंडूंवर. यावेळेस कट करायचा प्रयत्न आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पाहायला मिळतील. काय सुरुवात आविष्कारनी करून दिली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती. अशी जर बॉलिंग तुमच्याकडून होत असेल तर 50 धावेंचा टार्गेट हा 80 धावेंचा वाटेल कारण बॅक टू बॅक विकेट पडत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जय बजरंग गोलबन ब संघ हा नाव देखील कुठे छोटा आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला शैलेश पाहायला मिळतो. गोलबन ब संघ जो मात्र चांगली कामगिरी करू शकतो. इथे कट केलाय, स्क्वेअर कट केलंय. बीबीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने चेंडूला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 विकेट पडले मात्र बाळूच्या बॅटमधून धावा थांबायचं नाव घेत नाहीयेत. चेंडू सीमारेषा पलीकडे. लाही प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार.
शैलेश आणि त्याचं षटक. शैलेशचं जर विचार केला नॉन स्ट्रायकर एंड वरती, बाळू स्ट्रायकर एंड वरती आविष्कारचं षटक इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक होता. चेंडू साला इनफिल्डला भेदत असताना सीमारेषा पार पहिल्या चेंडूवरती विकेट पडली होती. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 विकेट, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके आणि 2 धावा. एकंदरीत ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. दर्शन 11 दळखंड टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं, अन्यथा ही ओव्हर कंप्लीट होण्याआधी जर कॅप्टन उपस्थित नसेल तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजन कमिटी माझ्यापर्यंत शब्द पोहोचवते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझं असं काहीच नाहीये. बरेचशे वेळेला सर सँडी सर असं झालंय की मॅच झालीये, रात्रीचे मला कॉल आले, तुम्ही स्पीडअप करायला सांगितलं किंवा तुम्ही आम्हाला लवकर बोलवलं म्हणून आम्ही मॅच हरलोय. जसं की मॅच मध्ये बॅटिंग बॉलिंग मीच करत होतो, म्हणणार काय. अंपायर आणि कॉमेंटेटर वरती जास्त कार फुटतो, विशेष करून अंपायरांवरती कार जास्त फुटतो. मनोज सर आम्हाला पाहायला मिळतील, नामदेव आम्हाला पाहायला मिळतील सर. यावेळेस उत्कर्ष आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. शैलेशला परतायला लागेल माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये चौथा झटका बसतोय 10 या आकड्यावरती. जय बजरंग गोलबन ब संघाचा नक्कीच उल्लेख करेल. त्यांची बॅटिंग चांगली होती, मात्र कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन नाहीये. धावसंख्या चांगली बनवते बाळू, मात्र त्यांच्याकडे कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और किस्मत से किस्मत, मेहनत से मेहनत मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. इथे जर विचार केला तर कुठेतरी ताल से ताल मिळत नाहीये, कदम ताल होत नाहीये, कॉलिंग होत नाहीये, कोऑर्डिनेशन होत नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय एकंदरीत विकेटचं इंटरव्हल रेग्युलर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर ऋतिक पवार असेल, त्याची देखील ओव्हर इम्पॉर्टंट असेल. आणि त्यानंतर जर विचार केला तर चौथी ओव्हर कुठला गोलंदाज टाकेल हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र गोलंदाजीचा तोफखाना म्हणून श्री गणेश क्रिकेट संघ बिरवाडी या संघाकडे पाहिलं जातं. सातत्याने जर आपण पाहिलं तर अप्रतिम असे यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यावरती आपण पाहिलं. इथे 2 धावा पाहायला मिळतील. मी सातत्याने उल्लेख करतो क्रिकेटचं मादक सौंदर्य, आणि कालच्या दिवसामध्ये मला आठवतोय पंकजने तो स्ट्रोक खेळला होता. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमारेषा पलीकडे गेला होता. कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होती. तुमच्या मनगटांमध्ये ताकद असणं गरजेचं आहे. मागच्या चेंडूवरती तेच पाहायला मिळालं. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता कॉपीबुक स्टाईलने. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. इथे बाळूचं विकेट पडलं तर मी म्हणेल श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती येईल. मात्र बाळू मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे जय बजरंग गोलबन ब संघ या मॅच मध्ये तोपर्यंत वर्चस्व गाजवेल. योगेश सर म्हटलं ना तर शांत संयमी असतात, मात्र जोपर्यंत सायलेंट आहेत. एकदा व्हायलेंट झाले मग कोणाचंच ऐकत नाहीत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक डीप मध्ये इनसाइड दी सर्कल. आपण शुभम पाहत होतो, शुभमने एफर्ट पण नाही केला. इट 5 स्टार डू नथिंग, अगदी त्याचा ब्रँड अँबॅसेडर वाटतोय. मेहनतच करत नाहीये शुभम. थोडा तरी प्रयास करायला पाहिजे होता. हरकत नाहीये. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील तोपर्यंत 2 धावा. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. ऍज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतो येस पवन यांची उपस्थिती पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. आणि सँडी दादांना थोडासा सुटकेचा श्वास निश्वास भेटला असेल. काय आनंद चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय, जणू काही इन्क्रीमेंट डबल झालंय. इथे पाहतोय आपण मिस्टॅम स्ट्रोक होतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट
अवघ्या 5 धावांचं षटक, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. मागच्या चेंडूवरती मी म्हटलं शुभमने एफर्ट टाकला नाही, यावेळेस त्याच्या जवळ देखील चेंडू नव्हता तरी देखील एफर्ट टाकला. क्या बात आहे. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती. 15च्या 15 धावा बाळूच्या बॅट मधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. टीमची टोटल 15 या आकड्यावरती विजयासाठी 12 चेंडू आणि 35 धावेंची गरज. दर्शन 11 दळखण टीम लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. सँडी सरांची वेगळीच अदा आणि सँडी सरांवर पोरी बी काय म्हाताऱ्या बी झाल्या फिदा असे आमचे सँडी सर व्हाईट चॉकलेट बॉय पाहायला मिळतील. बरोबर ना योगेश सर? येस. ऋतिक पवार आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू कक्षामध्ये बसायचे विघ्नेश, मल्टी टॅलेंटेड विघ्नेश येतं का? यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. मल्टी टॅलेंटेड, एकाच वेळेला स्कोरिंग आणि त्यासोबत चॅटिंग देखील करण्यामध्ये एक्सपर्ट असणारे आमचे विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतील. एकदम कंप्लीट होती. 16 धावा धावफलकावरती येणारे. 11 चेंडू 34 धावांची गरज. 11 चेंडू आणि 34 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक पुल करायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल ऋतिक पाहायला मिळतील. ऋतिक वेखंडे होते. ऋतिक पवारच्या गोलंदाजीवरती ऋतिक वेखंडे ने कॅच सोडली आहे. आता इतकं काही मॅच मी म्हणेल फाईट हेड टू हेड नाही चालू, अन्यथा योगेश सरांच्या माध्यमातून थोडंसं काय ना काहीतरी कानमंत्र देण्यात आलं असतं ऋतिकला. मात्र इथे मी म्हणेल सध्या एकतर्फी मॅच सुरू आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऋतिकचा उल्लेख होणं गरजेचं आहे. पंचांशी वाद घालायचा नाही. तुम्हाला प्रॉब्लेम असेल, ऑब्जेक्शन असेल, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांशी वाद घालायचं नाहीये. हा रिव्ह्यू घेण्यात येतोय. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू प्रत्येक संघाला दिला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. मनोज सर आमचे पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम डोंगरीपाडा. दुसऱ्या बाजूला नामदेव सर आपल्याला पाहायला मिळतील. तिसरे पंच ॲज दशरथ सर आपल्याला पाहायला मिळतील. वाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात येतोय. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चेंडू पडल्यावरती अँगल सोबत बाहेर जात होता, त्यामुळे लीगल डिलिव्हरी आपण पाहू शकतो. लिफ्टी गोलंदाजाचा हेच वैशिष्ट्य आहे, अँगल सोबत बाहेर काढतो. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. उचलतील, फेकतील आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऋतिक पवारचं षटक आपण पाहू शकतो. ज्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 5 धावा खर्च झाल्यात. अजूनही 30 धावांची गरज. 8 चेंडू शिल्लक. यावेळेस फटका चांगला आहे, अगदी खेचून मारलेला स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय हा लवकेशच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 26 या आकड्यावरती विजयासाठी 24 धावांची गरज. 7 चेंडू आणि 24 असं समीकरण. दर्शन 11 दलखण टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेस वाईट बॉल असेल. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. ऋतिक पवारनी ऋतिक वेखंडेंनी सोडलेला तो झेल येणाऱ्या काळामध्ये त्याचं कशामध्ये रूपांतर होईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल, कारण ऋतिकनी सोडली झेल आणि त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला लवकेशच्या बॅट मधून देखील. आणि पाहायला गेलं तर चांगली फटकेबाजी तो देखील करतोय. यावेळेस चांगला चेंडू होता. टो क्रशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर कंप्लीट होते. तिसरी 27 धावा येणारे. 6 चेंडू आणि 23 धावेंची गरज पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज असेल हे पाहणं महत्वाचं. रामदास यांचा विचार केला तर मी म्हणेल
फिल्डिंग स्टँडर्ड रामदासचे थोडे कमी आहेत, मात्र गोलंदाजी चांगली. गोलंदाजीच्या जीवावरती या संघामध्ये रामदास यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. मी पाहिली होती मॅच. रामदास यांची फिल्डिंग इतकी चांगली नाहीये, मात्र गोलंदाजी खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन कटरचा वापर रामदास खूप सुरेख पद्धतीने करतात. हेच मी म्हणत होतो. ऑफ कट केलेला चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील आणि इथे कॅच ड्रॉप होतीये. ऋतिक पवार आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून झेल इथे ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. विघ्नेश खेळाडू कक्षामध्ये जायचंय. राहुल दिवे लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 मिनिटांमध्ये उपस्थिती नाही दाखवली तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टायमर लावलेला आहे. दर्शन 11 दलखन टीम कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यावेळेस चांगला फटका. डाऊन दी बॉल फिल्डर येतो. यावेळेस कॅच कंप्लीट होतीये. आविष्कारच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते आविष्कारची. चला आपण टॉस करतोय. या स्पर्धेचे प्रमुख घटक प्रणेते, उद्घाटे, निर्माते निलेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण करतोय. एका बाजूला दर्शन 11 दळखन, दुसऱ्या बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी आपल्याला पाहायला मिळेल. बघा टॉस झाला ना की लगेच बॅटिंग करणाऱ्या टीमनी खेळाडू कक्षाजवळ जायचं आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनी खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आणि डिसिजन लगेच कळवायचे. याला विचारतो त्याला विचारतो असं करायचं नाही. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा आविष्कार आला तर कॅच कंप्लीट होईल, मात्र चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 असेल चौकार. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग चूज केली. तू तिकडे नको जाऊ, खेळाडू कक्षाजवळ जा. एक डगआउट चूज करा आणि तिकडे लवकर जा. येस, ऑल द बेस्ट फॉर द मॅच. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी आणि दर्शन 11 दळखन. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची दर्शन 11 दळखन टीमने. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 3 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. विघ्नेश कान मंत्र देत आहेत मैदानाच्या बाहेरून रामदास यांना. विघ्नेश तू किती बोल, रामदास काही ऐकणार नाही तुझा. यावेळेस देखील चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होती. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज होती, मात्र इथे आपण पाहतोय 1 धाव पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येकाच्या माध्यमातून. श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या संघाच्या माध्यमातून काय गोलंदाजी. यावेळेस विकेटचं पतन. अशा रीतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी संघाने. वेल प्लेड श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग, गोल बनबी. दोन्ही अंपायर्स लवकरात